परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये उद्या दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होण्याची शक्यता आहे। यात वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे। कर्नाटकामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्का पथकाची नियुक्ती। बेळगावामध्ये कर्नाटकच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांच्या हस्ते शुभारंभ। अक्का पथकामध्ये महिला पोलीस आणि एनसीसी विद्यार्थ्यांचा समावेश असेल। लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम। भोकरंबामध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध तर प्रशासनाकडून दबाव तंत्र वापरण्यात येत असल्याचाही आरोप। नंदुरबारच्या नवापूरमध्ये शाळा परिसरात धुमाकूळ घालणारा वानर अखेर जेरबंद। शिक्षक विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यानंतर एबीपी माझाच्या बातमीमुळे वन विभागाची तात्काळ कारवाई। पालघरमध्ये सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटकडून विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचं आयोजन। नागरिकांमध्ये अंतराळ विज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध नमुने सादर करण्यात येणार। बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथच्या महाशिवरात्र उत्सवाची पालखी सोहळ्याने सांगता। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमधल्या बर्फवृष्टीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण तर दुसरीकडे काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात पुन्हा थंडी। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयामध्ये दाखल। सलीम खान यांना ब्रेन स्ट्रोक, व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती। प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सलीम खान यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। खामोश डायलॉगच्या वापरामुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचत असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।